नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील श्री क्षेत्र मलकापूर येथील इच्छापूर्ती जागृत मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवार निमित्त भाविकांनी अलोट गर्दी केली होती। या जागृत देवस्थानवर वर्षभर लाखो भाविक तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून दर्शनासाठी येत असतात। अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की इच्छापूर्ती मारुतीच्या दर्शनाने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे या ठिकाणी वर्षभर दर शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, ज्याचा लाभ लाखो भाविक घेतात। हनुमान जन्मोत्सव, श्रावण महोत्सव आणि श्रीराम जन्मोत्सव यांसारखे उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। दिनांक 2 ऑगस्ट रोजी श्रावणी दुसऱ्या शनिवार निमित्त महावितरण कार्यालय शाखा कुंडलवाडी यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पूजेचे यजमान गट्टूवार आणि देवण पल्ले यांच्या शुभ हस्ते अभिषेक आरती करण्यात आली। यावेळी माहेश्वर मूर्ती पुरोहित दत्तात्रय महाराज, स्वामी पिंपळगावकर यांनी विविध पूजा अर्चना केल्या। हनुमान भक्त मोहन गंगोने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की भाविकांसाठी भक्त निवास, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि परसबाग आणि गार्डनची व्यवस्था मंदिर परिसरात असावी। येथील सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हनुमान भक्त रमेश मदनूरवार, व्यंकट देसाई, नारायण गुरुजी, मारुती जायवार, पोशट्टी इजमवार, पुंडलिक होनवडसकर, विठ्ठल बिरंगवाड, अशोक अवधाने, राजू संगमकर, बजरंग आचारी, सदू आचारी, राजू आचारी, साईनाथ मायेवार, लक्ष्मण इंद्रोड, गंगाधर बिलोलीकर यांच्यासह परिसरातील अनेक भक्त या ठिकाणी सेवा करत असतात। मोहन गंगोने, मी कुंडलवाडीचा रहिवासी आहे। गेल्या 25 वर्षापासून इथं अन्नदानाचा कार्यक्रम चालतोय। 22 जानेवारी 2000 ला सुरुवात झाली। आज 25वा वर्ष आहे। अखंड अन्नदान चालू असते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाकडे पैसा वगैरे मागत नाही आम्ही। त्यांनी अन्नदानासाठी जी वस्तू लागतात स्वतःहून आणून देतात। मग आमचे सगळे मित्रमंडळी अखंड अशी सेवा करतात 25 वर्षापासून। कुठले स्वार्थ न ठेवता, कुठले गर्व इथे भक्त जे आहे आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रातून अनेक लाखो भक्त वर्षभरात येतात। तर या ठिकाणी काय सुविधा असल्या पाहिजे किंवा काय सांगाल? प्रशासनाला अशी आमची विनंती राहील, इथं 2 ते 2.5 एकर जमीन आहे। या जमिनीवर पाण्याची टाकी, शौचालय, अंतर्गत रस्ते आणि मुख्य जे रस्ता आहे कुंडलवाडी नागनीचा हा मोठा रस्ता झाला पाहिजे, तेलंगणाला जोडणारा, जे लोक तेलंगणातून येणाऱ्या भाविकांना सुविधा होईल अशी आमची मागणी। आणि लेकरांसाठी खेळण्या, एखादी छोटी ट्रेन जर घुमली तर मुलांसाठी व्यवस्था होईल, लहान लेकरांसाठी एक पर्यटन स्थळासारखं व्हावं अशी आमची इच्छा आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।